500 दिले 500 या मोठेवाले बाई मोठे 17,500 दिले. ओके. या 3 पिल्लं आले आहे का 2 आहे? 2-3 घालणार पिल्ले. ओके. 5 दिले. 1 2 3 4 आणि ते एक ताणी गेलेली 5. 17,500 ही एक 19 दिली. हा. ही 14,000 रुपये दिली 5. 14,000. आज सगळी शेळ्यांची पिल्लं आहेत बघा, पाहू शकाल. हे बघा शेळी. आज बऱ्याच अशा शेळ्या आहेत की ज्या बाजारामध्येच खाली झालेल्या आहेत बघा. ती सकाळी खाली झाली जेव्हा बाजारात शेळ्या आणल्या होत्या त्यावेळेसच खाली झालेली आहे. सगळी करड आहे शेळ्यांची. करड आपली आहेत का? कोणती आहे ती? कोटामध्ये कोटा क्रॉसमध्ये आहे बघा. कोटा क्रॉसमध्ये करड आहे ती सगळी. आणि ती किंमत सांगताय? दिली ज्यादा. कशी दिली? दिली 25. आणि तुम्ही कुठून आले होते? आम्ही नारंगावरून. नारंगावरनं. हे कोणत्या याच्यातले आहे म्हणजे बकरं? नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. मित्रांनो, आता आलोय आपण चाकणच्या बाजारामध्ये, बकरी बाजारामध्ये. शेळ्या तुम्ही पाहू शकाल. गावरान शेळ्यांमध्ये आज भरपूर शेळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. पाळीव शेळ्या आणि एकदम क्वालिटीमध्ये. आणि आजच्या बाजाराचा विशेष म्हणजे आजचा हा दिवाळीचा बाजार आहे आणि आजचा दिवाळीचा बाजार असल्यामुळं आज पिल्लावाले शेळ्यांची आवक सुद्धा भरपूर झालेली आहे. पाहू शकाल पिल्लावाले शेळे आहेत. या सगळ्या पिल्लावाले शेळ्या आहेत बघा. असं का? कोणत्या शेळीचे? ही बोरच्या शेळीची. इकडे पण आहेत बघा. या सगळ्या पिल्लावाले शेळ्या आहेत बघा आणि व्यवहार चालू आहेत सगळ्या शेळ्यांचे. दादा एक मिनिट. आज पिल्लावाले जे शेळ्या बाजारात आल्या त्यांचे दर कसे होते? त्या आज चांगला दर होते. शेळ्या क्वालिटी चांगली, चांगल्या क्वालिटी, चांगली क्वालिटी. 19ला ही 2 पिल्ले हिला खाली. ओके. ही 17,500 दिले 500. या मोठेवाले बाई मोठे 17,500 दिले. ओके. या 3 पिल्लं आले आहे का 2 आहे? 2-3 घालणार पिल्ले. ओके. 5 दिले. 1 2 3 4 आणि ते एक ताणी गेलेली 5. 17,500. ही एक 19 दिली. हा. ही 14,000 रुपये दिली 5. 14,000. आणि त्या पलीकडे उभे आहेत त्या तिकडं राहिलेत आता. गाभण राहिलेत हा, का? गाभण राहिलेत. ओके. आणि पुढच्या शनिवारी वगैरे येतील का पिल्लावाले? क्वालिटी मध्ये येणार. ओके, ठीक आहे दादा, धन्यवाद. तर पाहू शकाल अशा प्रकारे पिल्लावाले शेळ्या आहेत बाजारात. आणि ही बघा इकडं सगळी शेळ्यांची पिल्लं आहेत. ही सगळी शेळ्यांची पिल्लं आहेत बघा, पाहू शकाल. इकडं पण नवीनच खाली झालेली शेळी आहे बघा. बाजारातच खाली झालेली शेळ्या आहेत. पाहू शकाल बाजारातच शेळ्या खाली झालेल्या आहेत. काटेवाडी शेळ्या आहेत बघा इकडे. ही पण ताजीच खाली झालेली आहे बघा शेळी. आज बऱ्याच अशा शेळ्या आहेत की ज्या बाजारामध्येच खाली झालेल्या आहेत बघा. ही सकाळी खाली झाली जेव्हा बाजारात शेळ्या आणल्या होत्या त्यावेळेसच खाली झालेली आहे. आणि इकडे या गाभण शेळ्या ज्या राहिलेल्या आहेत, सुरुवातीला मी आपल्याला दाखवले होते, या सगळ्या गाभण शेळ्या आहेत बघा. ही आत्ता खाली झालेली शेळी पाहू शकाल. सरासरी यांची किंमत 14, 15, 16, 17,000 रुपयापर्यंत होती. जशी शेळी तशी किंमत होती. आणि शेळीखाली कोणत्या प्रकारची करडे आहेत, पाट, बोकड, ते पाहून शेळ्यांच्या किमती होत्या ते. इकडं पण शेळ्या आहेत बघा. चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत या सगळ्या. पाळीव शेळ्यांमध्ये आज भरपूर माल आला आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये आहे. इकडं ही सगळी करडे आहे शेळ्यांची. करड आपली आहेत का? कोणती आहे ती? कोटा क्रॉसमध्ये आहे बघा. कोटा क्रॉसमध्ये करड आहे ती सगळी.
आणि ह्या शेळ्या आहेत ना? हां ते सगळं कोटा क्रॉसच्या शेळ्या आहेत. हे कोणत्या रानातल्या शेळ्या आहे या? हे आपल्या लोणंदच्या साईडच्या शेळ्या. लोणंदच्या. आणि आता सगळ्या खाली झालेल्या आहेत. हां 2 करडे झाले. काय किंमत होते? किंमत सांगायला 27-28 सांगतोय, 22 पर्यंत देतो. ओके. आणि दुधाला कशा आहेत या शेळ्या? चांगले आहेत ना? आणि पाठबोकड वगैरे असलं तरी नाही, पिल्ल जी पाठबोकड आहेत त्या शेळीची किती होईल? 1500 एक कमी जास्त. 2 करडे. ओके. आणि अशाच शेळ्या आपल्याला आता कोणत्या बाजारात पाहायला मिळतील? आता हे तळेगाव डमढरीला भेटतात बघायला, लोणंदला भेटतात. दोन्ही बाजारामध्ये मिळतील. ओके. तर पाहू शकाल तळेगाव डंबेरे आणि लोणंद बाजारामध्ये सांगायला 25, 26, 27 हजार रुपये किंमत सांगतात. ते कमी जास्त होईल ना? होईल कमी. ओके. कमी जास्त होईल. आणि ही बघा कोटा क्रॉसची करड, ज्या शेळ्यांची ही करड आहेत पैसे होते मग सोडा. त्या शेळ्यांची करड आहे. कानाची लेंथ वगैरे आपण पाहू शकाल, एकदम क्वालिटीमध्ये कानाची लेंथ वगैरे. आणि करड सुद्धा एकदम तेजदार आहे. म्हणजे शेळ्यांना दूध कसं आहे ते या करडांच्या साईजवरून आणि आकारावरूनच आपल्याला समजतंय. पाहू शकाल. इकडनं व्यवहार चालू आहेत बघा. ही दिलेली आहे का? द्यायची आहे का? हिची कशी सांगितली? सांगायला 18,000. 18,000. खाली काय पाटी आहे? 2 पाटे. 2 पाटी आहेत. आता या दिवाळीच्या सीझन मध्ये बऱ्यापैकी शेळ्या पिल्लावाल्या आल्यात. काय कारण असेल? आता दिवाळीमुळं गिराईक असतं. हा. आणि दिवाळीत पण खाली जास्त होतात ना? खाली जास्त होतं. मित्रांनो इकडं पण बऱ्यापैकी शेळ्या आहेत. मरगेळमधला नर कुणीतरी खरेदी करून ठेवलेलं आहे. मरगेळच्या नर यायला आता सुरुवात झालेली आहे, जे ब्रिडिंगसाठी वापरतात. इकडं पण शेळ्या द्यायला आहे का दादा? विकायला आणलंय? काय किंमत आहे? घेतलं आहे का? खरेदी केलं आहे? कसं केलं? कसं घेतलंय? ओके. पाळायला घेतलेत का? हो. कुठून आले होते? देवगाववर. दोन्ही घेतलेत का? दोन्ही घरून आणलं होतं. बोकड बघा खरेदी झालेली आहे दोन्ही बोकडांची. बाकीचा माल सुद्धा इकडे तुम्ही पाहू, बाकीचा माल इकडे तुम्ही पाहू शकाल. भरपूर माल आलेला आहे. आणि बरेच जण आता मोठे मोठे बोकड खरेदी करतात आपल्या फार्मसाठी. ते सुद्धा बोकड जे पाहिलं आपण ते फार्मसाठीच खरेदी केलेले आहेत. कटिंगचा माल सुद्धा आज भरपूर आलेला आहे. जसा माल तशी किंमत होते कटिंगच्या मालाची, पाहू शकाल. आणि पूर्ण व्हरायटीमध्ये आलेला आहे. इकडनं मित्रांनो मेंढ्या तुम्ही पाहू शकाल. मेंढ्यांची सुद्धा आज भरपूर मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातल्या शेजारच्या राज्यामधून हा माल येत असतो. पाहू शकाल. जे फिक्स व्यापारी आहेत मोठे मोठे ते हा माल घेऊन येत असतात. खरेदीदार सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात असतात. जसं की हे समोर ग्रुप करून ठेवलेले आहेत आपण पाहू शकाल. प्रत्येक ग्रुपचीच विक्री होते एका वेळेस. जी पट्टी बसती 1,00,000, 1,20,000 अशा प्रकारे या सगळ्या ग्रुपचा दर होत असतो, पाहू शकाल. आणि आज मालाची आवकसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आणि इकडं पूर्ण मोठे मोठे व्यापारी असतात ते जे की ग्रुपने माल खरेदी करतात किंवा मग पूर्ण गाड्यांची विक्री होती इथं. जसं की आज सर्व ज्या पिकअप पाहतोय आपण, ज्या साईटने लावलेले आहेत पिकअपचाच पूर्ण व्यवहार होत असतो. तर अशा प्रकारे एक मेंढ्यांचं मार्केट आहे. इकडं पण तुम्ही माल पाहू शकाल. भरपूर मालाची आवक आहे. दादा दिलेत का द्यायचे? काय सांगताय किंमत?
जोडीचे 10,000 रुपये जोडीचे सांगतात. आणि कुठून आले होते तुम्ही? कडूसवरनं. ओके, जवळूनच होते. 10,000 रुपये सांगतात. बाकीचा माल सुद्धा पाहू शकाल, मोठा माल भरपूर आहे. तर हे सगळे मोठे मेंढे आहेत. दादा यांची काय किंमत आहे ती? दादा कशी किंमत सांगता यांची? नाही, व्हिडिओ घेतोय मी, व्हिडिओ घेतोय. कशी किंमत सांगते? किंमत सांगा ना, किती सांगते? व्हिडिओ घेताय? हा. काय मार्केटला पाठवतोय? ह्याला कुठं पाठवतोय? युट्यूबला. सांगू का सत्य? हा. काय व्हिडिओ घेऊ नका, काय नका. एकतर मार्केट पडलंय, त्यामुळे आमची गेल्या दाखली, याला खर्च डबल टिबल आहे. काय नका. तरी किंमत काय होती मला एक अंदाज? मटन चाललंय 800-900 रुपये. हा, कळू द्या ना लोकांना पण. 800-900 रुपये मटन. बरोबर. आणि झिरो किंमत करतात. किंमतच करत नाही. तरी एक 15-16 हजार रुपये फक्त. काय किती मागतात? कशा मागतात ते? काय नाही राव पाहून, काहीच मार्केट नाही आला आणि काही मागत नाही. चालेल. कुठून आले होते तुम्ही? गाव कोणतं? हवेली तालुक्यातलं. हवेली तालुक्यातलं. तर पाहू शकाल अशा प्रकारे माल मागतच नाहीये, किंमत पाडून मागतात ते. ठीक आहे दादा. मार्केट पडलेलं आहे म्हणतात ते आणि पाडून मागतात ते किंमत. पैसे वाढू ना. युट्यूब का युट्यूब इकडं पण पाहू शकाल बघा मेंढे. इकडं पण हे पण असे भारी भारी जे क्वालिटीमध्ये वजनदार राहतात ते, त्यांची किंमत चांगली होत असते. दादा यांची कशी किंमत सांगताय? दिली दादा. कशी दिली? दिली 25. आणि तुम्ही कुठून आले होते? आम्ही नारंगावरून. नारंगावरनं. हे कोणत्या याच्यातली आहे म्हणजे बकरं? इजापूर. ओके. कसा बाजार कसा होता आजचा? बाजार आहे 25, 20, 22. पण माल जास्त आलाय, मग काही मार्केट पडलं वगैरे असं वाटतंय जरा. वाटतंय ना? ओके. कुठले तुम्ही? मी इथलाच आहे टाकेल. तर पाहू शकाल नारंगावरून आले होते आणि 25,000 रुपयांनी दिलेले आहेत बघा. विजापुरीमधले जे दिसायला वगैरे चांगले राहतात त्यांची किंमत चांगली होती. पाहू शकाल इकडनं पण येत बघा गावरान सामान. आणि हे कोंबडे ठेवण्यासाठी असतात बघा, हे डाले जे म्हणतो आपण, ते कोंबडे ठेवण्यासाठी बकऱ्यांच्या मागं. आणि बाकीचा माल सुद्धा इकडं बऱ्यापैकी आलेला आहे बघा मेंढीला. असे विजापुरीमधले जे वजनदार राहतात यांचा